नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्रीरामनवमीच्या दिवशी रावे गावात वैकुंठ पाटील यांचे जल्लोषात स्वागत। श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी स्वखर्चाने केली मदत। पेण तालुक्यातील रावे गावात श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी रायगड जिल्हा उपाध्यक्ष युवकांचे प्रेरणास्थान वैकुंठ पाटील यांनी 22 लाख रुपये खर्च करून मंदिराचे सुसज्ज असे बांधकाम केल्याने रावे ग्रामस्थांनी श्रीरामनवमीच्या दिवशी वैकुंठ पाटील यांच्यासह त्यांच्या परिवाराचे ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत व फुलांचा वर्षाव करून गावात मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत केले। यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष व तरुणांचे प्रेरणास्थान वैकुंठ पाटील, शर्मिला पाटील, आदिनाथ पाटील, गुलाबचंद पाटील, मोहन पाटील, कैलास शेठ पाटील, हिरामण पाटील, राजन पाटील, मनोहर मोकल, कैलास पाटील, वसंत पाटील, महेंद्र पाटील, संतोष पाटील, प्रदीप पाटील, दर्शना पाटील आदींसह तरुण महिला वर्ग आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। रावे गावात धोंडपाडा आळीमध्ये 1987 साली श्रीरामाचे मंदिर बांधण्यात आले होते। हे मंदिर जीर्ण झाल्याने 2018 साली मंदिराचे नव्याने काम करण्यात आले, पण ते काम पूर्ण अवस्थेत होत नसल्याने 2024-25ला वैकुंठ पाटील यांनी स्वखर्चाने मंदिराचे काम पूर्णत्वास आणले। मंदिरासाठी जवळपास वैकुंठ पाटील यांनी 22 लाख रुपये खर्च केले आहेत। त्याबद्दल रावेगावचे युवा नेते आदिनाथ पाटील यांनी धोंडपाडा आळीतील ग्रामस्थांच्या वतीने वैकुंठ पाटील यांचे मनापासून आभार मानले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मंथन पाटीलसह तृप्ती भोईर, पेण। 1987 पासून रावे गावात श्रीराम मंदिराचं हे आमचं मंदिर आहे। ते पूर्ण आता 2017ला पूर्ण जीर्णावस्थेत आलेलं आहे। नंतर पुन्हा आम्ही ठरवला काही जीर्णोद्धार करायचा। नंतर आम्ही तो जीर्णोद्धार केल्यानंतर बराच खर्च वाढल्यानंतर तो पुन्हा आमचं थोडा काम बऱ्यापैकी म्हणजे अर्धवट शिल्लक राहिलेलं जीर्णोद्धाराचं काम। नंतर वैकुंठच्या मनात काय आलं रामाचे ह्याच्याने, आणि पुन्हा त्यांनी स्वतःनी मनातून विचार केला की हा काम आहे पण पूर्ण करता, आणि त्यांनी जवळजवळ 20-22 लाख रुपये खर्च करून हा आज आमचं स्वप्न साकार केला श्रीराम मंदिराचं। त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून अख्खी आमची धोंडपाडा आणि श्रीराम समाज मंदिराचे सगळे सभासद मनापासून त्यांचं आभारी आहोत। आणि राहिलेला थोडाफार काम आहे ते पण तेच पूर्ण करून देण्याची त्यांनी ग्वाही दिली। त्याच्यामुळे आम्ही त्यांचं शतशः आभारी आहोत।